गणेश चतुर्थी निमित्ताने आपल्याला वेगवेगळे प्रकारचे बघायला, ऐकायला, बनवायला व चव चाखायला मिळतात. त्यापैकीच एक सर्वांचा आवडता मोदक म्हणजे उकडीचा मोदक. आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक. उकडीचे मोदक हे आपण 3 स्टेपमध्ये बघणार आहोत. 3 स्टेप म्हणजेच उकड कशी काढायची, मोदकाचं सारण, त्यानंतर मोदक तयार करायचं. अशा 3 स्टेपमध्ये आपण उकडीचे मोदक बघणार आहोत. उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत. ही जी छोटी वाटी दिसते, या छोट्या वाटीने मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे व हे एक नारळ, म्हणजेच ही जी वाटी आहे तेवढे एक नारळाचा किस तयार होणार आहे. एक नारळाचा किस असल्यानंतर अर्धी वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत. काही वेलची व जायफळ, बस एवढ्या साहित्यामध्येच आपल्याला उकडीचे मोदक तयार करायचे आहेत. आता प्रथम आपण गॅसवर कढई गरम करून त्यात थोडं तूप घालून तुपावर आपण नारळाचा किस परतून घेणार आहोत. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. नारळ किसून घेतल्यानंतर हे मी मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घेतलेलं आहे. याचप्रमाणे नारळ परतत असताना कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर ते खाली चिपकेल किंवा करपेल. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी आपल्याला इतरही काही प्रसादाचे व्हिडिओ व मोदकांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा व माझी रेसिपी आवडली तर ही रेसिपी नक्की शेअर करा, लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नारळाचा किस व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आपण गूळ ॲड करणार आहोत. या प्रकारे हळूहळू गूळ आपला मेल्ट होणार आहे. यानंतर आपण वेलची व जायफळ पूड यात ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. वेलची पूड व जायफळ पूड टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व गुळाचं पाणी सुद्धा सुटेल. ते पाणी आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे. पाणी आटलं की आपण थोडा गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊ. या प्रकारे आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत कंटिन्यू आपल्याला हलवतच राहायचं आहे. बघा, आपल्याला मिश्रणामधून तूप वेगळं होताना दिसत आहे व गूळ सुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. मोदकाचं मिश्रण थंड होईपर्यंत आता आपण
उकड कशी काढायची ते बघणार आहोत. ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी घेतली त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत. जेवढी आपण तांदळाची पिठी घेतली तेवढेच आपण पाणीसुद्धा घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण किंचितसं मीठ व थोडंसं तूप टाकणार आहोत. आणि इथे मी आज जरा वेगळी पद्धत तुम्हाला सांगते. आपल्या मोदकाच्या पिठीला व्यवस्थित चव येण्यासाठी त्यात आपण थोडं वेलची व जायफळ पावडर तयार केली आहे ती सुद्धा टाकणार आहोत. वेलची व जायफळ पावडर टाकल्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यात आपण तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ व 2 मिनिट झाकण लावून वाफेवर ठेवू. गॅस बंद करू. आता आपण परातीमध्ये ते उकड काढलेलं पीठ घेऊन हाताला सहन होईल इतपत ते गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. आणि मळत असताना थोडं तुपाचा वापर केला तरीही चालेल. या पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने आपलं पीठ मळून तयार आहे. पीठ मळून तयार झाल्यानंतर आपण ते 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत व त्यानंतर मोदक तयार करू. या पद्धतीने पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनिट. 15 ते 20 मिनिटांनी आपण मोदकाच्या साच्याच्या साहाय्याने मोदक तयार करून घेणार आहोत. प्रथम आपण या पद्धतीने गोळा तयार करून घेऊ व मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये आपण उकड काढलेली आहे ती घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. बोटाच्या साहाय्यानेच आपल्याला मोदकामध्ये सारण भरण्यासाठी जागा तयार करायची आहे व पीठ साच्याला पूर्ण वर्तुळाकार लावून घ्यायचा आहे. आता आपण त्यात मोदकाचं सारण भरणार आहोत व खालून मोदक पॅक करणार आहोत. या पद्धतीनेच आपण सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत.
मी दिलेल्या साहित्यामध्ये आपले 21 मोदक हमखास होतात. आता या पद्धतीने आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. आता आपण मोदक उकडण्यासाठी ठेवूया मोदक पात्रामध्ये. प्रथम आपण मोदक करत असतानाच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे व आता या चाळणीला आपण तूप लावून घेतलेलं आहे. चाळणीला तूप लावल्यानंतर आपले तयार मोदक त्यावर ठेवून आपण 10 ते 15 मिनिट मोदकाला वाफवून घ्यायचं आहे. दहा ते 15 मिनिटांनंतर आपले मोदक वाफवल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहेत. आता मी तुम्हाला एक मोदक खोलून तुम्हाला दाखवते. आपले मोदक किती आतून ज्युसी व रसरशीत झालेले आहेत व सॉफ्ट. या पद्धतीने आपले उकडीचे मोदक कमी वेळात व कमी साहित्यात करून तयार आहेत. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.